गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. मुंडे बंधू, गंगाखेड. भगव्याचे संस्कार झाले आणि तो भगव्यातच गेला. 1985 ते 1990 या काळातील सुरुवातीच्या काळात ज्यांनी शिवसेनेसाठी भगवा ध्वज हातात घेतला ते काम किती कठीण, अनेक आव्हानांना सामोरे जात एकसंघपणे त्या दिलेर शिवसैनिकांनी पार पाडलेल्या अशक्य कार्याच्या कथा आपल्या खाणाखुणा जागोजाग सोडून गेल्या आहेत. एक भयंकर महायुद्ध झाल्यानंतर युद्धभूमीमध्ये शेकडो वर्षांनंतरही त्या महायुद्धाचे अवशेष शिल्लक राहतात. तसेच काहीसे परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या कष्टाची पराकाष्ठा अशक्याला मिटवत केवळ अशक्यप्राय गोष्टीला सहज शक्य करण्याची जादू प्रसंगी आपला जीव देऊनही साध्य केली. या सर्व बांधणीच्या काळामध्ये जो शिवसैनिक शिस्तबद्ध साच्यामध्ये घडला तो साचा म्हणजे त्या काळचे शिवसेना संपर्क प्रमुख माननीय दिवाकररावजी रावते होय. स्वतः मरून गाडल्याशिवाय, गाडून घेतल्याशिवाय दुसऱ्याला घडवताच येत नाही, हा तर्क विख्यात आहे. मूळ मजबूत नसेल तर झाड उभेच राहू शकत नाही. गंगाखेड तालुक्यातील शिवसैनिकांचा इतिहास थक्क करणारा आहे. बहादुरी, दिलेरी, पराकोटीचा त्याग, प्रसिद्धीपासून कोसो दूर शिवसेना ही संघटना जीव की प्राण समजून ज्यांनी स्वीकारली ती धर्म म्हणूनच. स्वतःचा संसार करायचा असतो हेही काही शिवसैनिक विसरून गेले होते. कडवटपणा किती असावा की सत्ता आल्यानंतरच लग्न करेन अशा बऱ्याच लोकांचे वयही निघून गेले तरीही तडजोड केली नाही. हट्टीपणा तो असा कारण हट्टाला पेटून उठणारी माणसंच स्वाभिमान आणि संस्कृती या शब्दांचे रक्षण करतात. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर देवांचीच आज्ञा म्हणून जगणारा आणि समाज जागवणारा, अंगात भगवा जागर घेऊन जगणारा शिवसैनिक गोदाकाठच्या संत जनाबाईंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक गंगाखेड या शहराचा आणि तालुक्याचा शिवसैनिक हा वेगळाच, पटकन दृष्टीस पडणारा, नजरेत भरणारा. काही शिवसैनिकांच्या त्यागाचे स्मरणही झाले तरी अंगावर काटा येतो. त्यातलेच एकाच कुटुंबातील 3 वाघांसारखी भावंड म्हणजे अशोक मुंढे, संजय मुंढे, बालाजी मुंढे यांच्या धमण्यांमधून वाहिलं ते भगवं रक्त. संपर्क प्रमुख दिवाकररावजी रावते साहेबांनी घडवलेले हे मुंडे बंधू आयुष्यात 5 पत्र्याचे घरटे बांधायचे असते हेही विसरून गेलेले भगवे कार्यकर्ते मरेपर्यंत नागवेच राहिले. व्यवहारासाठी राजकारण करायचं असतं या तत्वाला त्यांनी लाथ मारली. तडजोडी करून पोट भरणाऱ्या लोकांना कधी जवळही येऊ दिले नाही. आयुष्यभर कोणाची कवडीचीही उधारी केली नाही. शेतही जेमतेम 5 एकरच. त्यात वडील लहानपणीच वारले. आईच्या पोलादी पदराखाली सुसंस्कारित मानव धर्म म्हणजेच हिंदू धर्म, गर्व से कहो हम हिंदू है या तत्वाला त्यांनी आयुष्य म्हणून स्वीकारले आणि तसे जीवनही जगले. शिवसेना हा एक धर्म म्हणून या भागातला शिवसैनिक जगला, जगतो आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची भक्ती, परोपकार शिकवण्यासाठी कारणीभूत होतीच. आदर्शाच्या कितीही शब्द कोट्या करणे सोपे आहे, परंतु आज मी जे पाहिले तेव्हा मात्र माझ्या जवळचे शब्दही भिकारी झाले. परवा गंगाखेड येथील माझे जुने सहकारी घरी आले असता ज्येष्ठ शिवसैनिक कैलासवासी अशोक मुंढे यांचा विषय चर्चेत असताना, त्यांच्या आत्महत्यांविषयी पूर्ण माहिती घेत असताना असे लक्षात आले की त्यांचे मोठे बंधू ज्येष्ठ शिवसैनिक कैलासवासी संजयराव मुंढे यांचाही मृत्यू गूढच, तर त्यांचे कनिष्ठ बंधू कैलासवासी बालाजी मुंढे यांचाही मृत्यू गूढच. स्वाभिमानी आणि तत्वाने कट्टर शिवसैनिक असल्याची काय भयावह किंमत मोजली हे लक्षात आले.
लगेच दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी गंगाखेड गाठले. त्यात माऊली बचाटे पाटील, कोले आप्पा, कर्मवीर शामराव भोसले पाटील, शाहू मुंढे आणि इतर ज्येष्ठ सहकारी आम्ही सर्व आईसाहेबांच्या भेटीसाठी गेलो असता जे ऐकले, अनुभवले ते मन सुन्न करणारे होते. 85 वर्ष वयाच्या वारकरी संप्रदायाच्या एका माळकरी आईचे शब्द काळजाला छिन्न विचिन्न करत होते. त्या माऊलीचा पहिला शब्द होता, "अरे बाबा, फाशी घेताना सुद्धा माझ्या अशोकानं फाशीसाठी रुमाल वापरला तो भगवाच. भगव्याचे संस्कार झाले आणि भगव्यातच गेला. अशोकचा मुलगा धनंजय, वय वर्ष 6. ने बापानं फाशी घेतलेला भगवा रुमाल इस्त्री करून देवघरात ठेवलाय त्यानं. घरी आला तर भगव्या रुमालाला उदबत्ती लावल्याशिवाय भाकरीलाही हात लावत नाही. काय त्याच्या मनात हे कळत नाही, पण शिवसेनेचा भगवा वारसा म्हणून त्यानं जोपासून ठेवलाय. बापाची शिकवण, बापाचं भगवा आयुष्य त्यानं कायम ठेवलंय." वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या भगव्या विचारांची मनाचा ठाव घेणारी ही घटना आमच्यासाठी मन हेलावून टाकणारी. आमची कोणालाच कसलीच तक्रार नाही. आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढणारा वाघासारखा शिवसैनिक आम्हाला सोडून गेला. मी माझ्या मुलांना जन्म दिला, संस्कार दिले, वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांचा वारसा दिला. परंतु माझ्या मुलांवर प्रत्यक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे वैचारिक बाळकडू पाजले ते दिवाकर रावतेंनी. मी त्यांना लयदा भेटेन म्हणून लोकांना निरोप दिले, पण कोण सांगतो बाबा, साहेबांपर्यंत निरोप जावा आणि एकदा भेट व्हावी, मन हलकं व्हावं एवढीच इच्छा. अशोक मुंडेची पत्नी आणि 2 मुलं यांच्यासाठीच मी आता जगत आहे. जगण्यासाठी आता काय उरलंय? आयुष्याचा हिशोब केव्हाचाच होऊन गेलाय. आयुष्याच्या कडू गोड आठवणींपलीकडे माझी चेतना आता बधीर झाली आहे. आई म्हणून माझ्याकडे आता काही शिल्लक नाही. माझं आई पण केव्हाच हरपलंय. देवानं ते हिरावून घेतलंय. सत्यासाठी लढणाऱ्या बहादरांचा असाच का अंत करतो रे विठ्ठला? काय तुझ्या मनामध्ये तुलाच ठाऊक. असे उद्गार आभाळाकडे बघत विठ्ठलाला उद्देशून त्यांनी केलेले आवाहन आमच्या डोळ्यातील अश्रूंना संपवून गेले. मध्येच आईसाहेब ज्येष्ठ शिवसैनिक माऊली बचाटेंना म्हणाल्या, "बचाटे पाटील, आपल्या अशोकच्या नावावर परवानाधारक पिस्तूल होतं. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही सरकारकडे जमा केलं. वारसापत्र, मृत्यूपत्र, याचा दाखला, काही कागदपत्र पोलीस ठाण्याच्या अंमलदारांकडून काढून घ्या. वकील साहेब म्हणाले तुम्ही जाऊन काढून आणा. आता माझा उजवा पाय सुजलाय आणि डाव्या पायानं चालता येत नाही. माझ्या आधाराच्या 3 पोलादी काठ्या मोडून पडल्या. संजू गेला, अशोक गेला आणि बालाजीही गेला. अरे या म्हातारीच्या हातात लाकडाची काठी आली. माझं वाघ गेलं. आता या वयात, वयाच्या 85व्या वर्षी मी कोणत्या पोलिसाकडे जाऊ? मला कोणाची ओळख नाही आणि आमच्या समाजात बाई माणसानं विनाकारण बाहेर जायचं नसतं हा नियम आहे. पण आता घरात माणूसच उरला नाही. काय करावं? तेवढं कागद काढा की. वरीच झालं सगळ्यांना सांगते, पण एकदा आलेला माणूस दुबारा येत नाही. 4-2 माणसं आली, पोपटावानी गोड गोड बोलून गेली, पण पोलीस स्टेशनपर्यंत कागदासाठी कुणीच पुढं आलं नाही. बचाटे पाटील, तुम्ही सारे शिवसैनिक अशोकसारखी माझी मुलंच की. तुम्ही खरी बोलता, खरी माणसं. आता तुम्ही तरी तो कागद काढा. मग वारस ठरलं आणि ते पिस्तूल विकून अशोकचा पोरगा आंबेजोगाईला कराड सरांच्या शाळेत शिकतो. त्याची फीस भरायला तरी पैसा कामी येईन. आता 2 एकर शेत उरलंय. शेतात काही पिकत नाही. समधीकडं दुष्काळ आहे. समाजसेवेमध्ये स्वतःचं घर बांधायचंच विसरून गेले. लोक लई मोठी झाली. कालपर्यंत अशोक ज्याला कपडे शिवत होता, ती नागडी माणसं कोट्याधीश झाली.
माझ्या पोरांनी समाजाची समाजहिताची पालखी भोयासारखी वाहिली. त्यांनी पोटावर कधीच हात ठेवला नाही आणि खिसाही कधी तपासला नाही. व्यवहार कधी जमला नाही. अशोक नेहमी म्हणायचा, माय जरा दम काढ, एक दिवस मावा भी येईन. आमचा सखा आमचा साहेब एक दिवशी मंत्री होईल आणि तो दिवस अशोकचाच असेल. खरंच त्याच्या म्हणण्याप्रमाणे सत्ता आली. साहेब मंत्री झाले, भगवा निशाण फडकलं. पण अशोक वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या भेटीला कैलासात निघून गेला. एक वाक्य मात्र काही कळलं नाही बाळा. स्वाभिमानी सत्यवादी प्रामाणिक माणसाचा हा काळ नव्ह बरं का. हे जर खरं असतं तर माझे तिन्ही वाघ गेले नसते. लय म्हातारी झाले बघ आता, मनही थकलंय. रावते साहेब कधी आले तर मला भेटायला घेऊन जा बरं का. असला त्याग अन असली माणसं, त्यागाच्याही पलीकडे सर्वस्व पणाला लावणारी. एका महान आईच्या पायाची धूळही झालो तर मी स्वतःला धन्य समजेन. तर अशी घडली शिवसेना. अशाच आहेत त्यागमय माता. या भूमीवर राष्ट्रसंत भगवान बाबांची पताका खांद्यावर घेऊन संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगणारी आम्हा शिवसैनिकांची आई संत जनाईच्या जन्मनगरीमध्ये छोट्याशा किरायाच्या घरामध्ये राहते, हे सत्य उघड्या डोळ्याने आम्ही पाहिले. होय, अशी त्यागमय माताच वाघांना जन्म देऊ शकते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे या शब्दाचा अर्थ धनिकांना कधी कळणार. पुढच्या जन्मी ईश्वराने आम्हास पुन्हा माणूस म्हणून जन्म दिला तर तो याच आईच्या पोटी द्यावा. बस एवढेच. आईमध्ये मी देव पाहिला. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.